स्वरूपाचं ते अन्न आहे. याच्यातून धूळ उडते अंगावी तुमच्या बाजूला धूळ बघा, ही धूळ आहे. आणि त्या पुरवठा विभागाच्या ज्या मॅडम आहेत त्यांना कॉल केला, ऑफिसच्या टायमात केला तरी त्यांना वेळ नाही. आम्हाला हे अन्न घेऊन यावं लागलं शेवटी. आणि त्यांना 4 वेळेस तोंडी सांगितले की तुम्ही याच्यामध्ये कारवाई करा. ते त्यांचं क्लिअर राशन दुकानदार एकदम उज्जर प्रकारे लोकांना म्हणतात पावती देत नाहीत कसल्याही प्रकारची. लोकांना आता टेक्निकल बाबी ती तांत्रिक अडचण तुमची आहे ना, लोकांचे थंब उमटत नाहीत काही, ते तुम्ही बघितलं पाहिजे ना ऑफिशियली. ते सर्वसामान्य जनता थोडी बघणार आहे. तर याच्यामध्ये त्यांना त्यामुळं राशन दिलं जात नाही. आणि दिलंय ते अशा स्वरूपाचं राशन आहे. आणि 3-3, 4-4 महिने राशन दिलं जात नाही. हा चिखलबीडचाच प्रश्न नाही, अख्ख्या वडवणी तालुक्याची हीच बोंब आहे. तर हे बेसिक जे समोर आलेलं आहे तुमच्या हे चिखलबीडचे, त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवा की त्यांचं काय पुरवठा विभागाचं ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांना बोलवा की नेमकी अडचण काय, तुम्ही कशामुळे अशा स्वरूपाचं तुमचं जे वागणे आहे कशामुळे हे त्यांना विचारा. आणि असं अन्न त्यांना वाटलं ते एखाद पोते त्याचं काय चलन आहे ते आम्ही देऊ, पण 1-2 पोते त्यांना द्या खायला. कारण का त्याच्याशिवाय त्या ठिकाणी येणार नाही. त्यांना माहित नाही का याच्यामध्ये किडे निघायला लागले. ते किडे बघा सर, तुम्हाला किडे दिसतील. तर याच्यामध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे. कारण का हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा राशनचा प्रश्न आहे. याच्यात किडे येतात, आपण पाहू शकता. तर पूर्णपणे किडे त्याच्यात आहेत. आणि त्याच्यातून पूर्ण माती, हे कधीच अन्न कधी वाढते 3-3, 4-4 महिने जर देणार नाही. त्याच्यामध्ये नियमितता पण नाही आहे सर. 2-3 महिन्याला एकदा दिलं जातं, 2 वेळेस सांगते पण घेतलं जातं. याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे. कारण का हे काय माहिती आहे का, कसल्याही प्रकारचा अंकुश न ठेवणे त्याचे हे परिणाम आहेत. प्रशासनाने राशन दुकानदाराला जर नीट वॉर्निंग दिलं तर का नीट राहत नाही, त्यांना समज द्या ना तुम्ही. घ्या काढून त्याच्याकडून राशन, त्याच्याकडून होत नसलं तर दुकान कशासाठी ठेवायचे. ते असं लोकांना लुटायला, लोकांचे असे हलका फुसकट खाऊ घालण्यासाठी दुकानात का तुमच्याकडे. मी वंचित बहुजन आघाडीचं काम करतो आणि मी पूर्ण तालुक्यात माझ्या प्रत्येक गावागावात कार्यकर्ते, तर सगळीकडच्या अडचणी येत आहेत. मी त्याची सविस्तर तुम्हाला तक्रार देतो. तुम्ही सविस्तर जे काही दुकानदार आहेत ज्यांच्यामध्ये नियमितता नाही आहे राशन वाटण्याची, प्रत्येक मंथली जे देणं अपेक्षित आहे ते देत नाहीत, दिलं त्याला क्वालिटी नाही, कसल्याही प्रकारचं हे असलं भुसकट देतात, याच्यावर मी तुम्हाला पत्र देतो. तुम्ही संबंधित दुकानदारांवरती कारवाई करा. त्यांच्या ज्याने होत नसलं तर दुसरे दुकानदार लोकसंख्येच्या प्रमाणात दुसरं दुकान द्या आणि त्यांच्याकडचं काढून घ्या. आणि हे जे आता जे आहे ना राशन वाटप करताना ज्यांचे थंब लागत नाही, थंबप्रिंट चिखलबीडचा आणि जे थंबप्रिंट लागत नाही म्हणून जे राशन देणं बंद आहे ना ते तात्काळ द्यायला लावा. जे कोणी आहेत सगळ्या तालुक्याला दिसणार. मशीनचे जे आहे चालू आहे ना, त्यांना जोडलेलं आहे का मशीन दिलं? स्कॅनर करूनच देतो. नाही पारव मॅडम पुरवठा होते काय नाही, आता आपल्याकडे नवीन स्कॅनर बसवलेले आहे ना, तर त्याच्यामध्ये आता ते याच महिन्यात लागलेली आहे मशीन. मे बी होऊ शकते की कारण की आपल्याला असं त्यांनी सूचना दिलेल्या आहे, त्या सूचनेनुसारच ते करायचं आहे. समजा तुम्ही असं लावला तर ते होऊन नाही राहिले, नाही तर मग ते OTPच्या बेसवर ठीक आहे मॅडम, नाही होत आहे. आता दिवाळी सण आहे, गुरुवारी हेच नाही खायला. आपण पाठवून देऊ ना. वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्या तुमच्या लेवलवरती. पण आज लोकांना राशन द्या ना तुम्ही. म्हणजे आज घडीला लोकांना घरी पाठवतोय, तुमची तांत्रिक बाब वाट नाही, महिनाभर होणार नाही, महिनाभर देणार नाही का दिवाळी होतो लोकांना राशन. अजून खराब होईल. आत्ता आपण जे निवेदन दिलं आहे, चिखलबीड येथील राशन जे धान्य आहे त्याच्यामध्ये आळ्या आणि इतर किडे दिसत आहेत. या संदर्भात आपण तहसीलदारला निवेदन दिले, काय सांगाल, काय सत्यता आहे? हे जे आळ्या असलेलं, मस्किडे असलेलं जे भुसकट स्वरूपाचं जे अन्न आहे ते तालुक्याभरमध्ये आता सध्या वाटणं चालू आहे. ते तात्काळमध्ये थांबवलं पाहिजे आणि नव्याने चांगल्या स्वरूपाचं अन्नधान्य लोकांना दिलं पाहिजे. अन्यथा लोकशाही मार्गाने त्या भुसकट स्वरूपी मस्किडे असलेल्या अन्नाचं जेवण बनवून तहसीलमधील सर्व अधिकाऱ्यांना खाऊ घालू, अशा स्वरूपाचं वंचित बहुजन आघाडीचं
पुढील आंदोलन असेल एवढंच बोलून थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. जे तुम्ही निवेदन दिलं आहे की तुमच्या गावातील राशनचे जे धान्य आहे यामध्ये जे आळे आणि किडे जे आहेत या संदर्भात आपण निवेदन दिलं, काय सांगाल याविषयी? ते आज दिवाळीच्या सणानिमित्त त्यांनी आज राशन दुकानात कोपन वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आणायला गेलो त्यावेळेस त्यांना आम्ही बोललो की ह्याच्यामध्ये आळे आहेत, काय भुसकटावणी ते झालेलं आहे, त्याच्यात मस्किडी जाऊन बसलेले आहेत, होल झाले त्या गव्हाला. तर ते बोलले आम्हाला नाही असं झालेलं आहे वरून आणि तुम्हाला हेच दिलं जाणार आहे. आमचे 4-5 म्हणजे जे नागरिक होते ते तिथं घ्यायला गेले होते, त्यांनाही परत पाठवलं, तुमचा अंगठा लागत नाही किंवा काय नाही. आणि त्याच्यात भरपूर अशा आळ्या किड्या आणि किडे आहेत, ते खाण्याच्या लायक नाही आहे माणसाचे. त्याला जनावरही सुद्धा खाणार नाहीत. जनावराच्या पुढं ठेवलं का तर जनावरसुद्धा त्याला खाणार नाहीत.